अथ श्री साई सच्चरित अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गतकथेचे अनुसंधान, बाबांचे अरुंद फळीवर शयन, अलक्ष्य आरोहण अवतरण, अकळ विंदान तयांचे। असो हिंदू वा यवन, उभयतांसी समसमान, जाहले आयुर्दाय पर्यालोचन, ते हे देवार्चन शिरडीचे। आता हा अध्याय 11वा, गोड गुरुकथेचा सुहावा, वाटले साई चरणी वहावा, दृढ भावा धरुनी। घडेल येणे सगुण ध्यान, हे एकादश रुद्रावर्तन, पंचभूतांवर सत्ता प्रमाण, बाबांचे महिमान कळेल। कैसे इंद्र अग्नि वरुण, बाबांच्या वचनास देती मान, आता करू तयाचे दिग्दर्शन, श्रोता अवधान देईजे। पूर्ण विरक्तीची विरक्ती, ऐसी साईंची सगुण मूर्ती, अनन्य भक्ता निज विश्रांती, आठवू चित्ती सप्रेम। गुरुवाक्यैक विश्वासन, हेची बैसाया देऊ आसन, सर्व संकल्प संन्यासन, करू पूजन या संकल्पे। प्रतिमा स्थंडिल अग्नितेज, सूर्यमंडळ उदक द्विज, या साताही वरी गुरुराज, अनन्य पूजन करू की। चरण धरिता अनन्य भावे, गुरुची काय परब्रह्म हेलावे, ऐसे गुरुपूजेचे नवलावे, अनुभवावे गुरुभक्ते। पूजक जेथवर साकारू, देहधारीच आवश्यक गुरु, निराकारास निराकारू, हा निर्धारू शास्त्राचा। न करिता सगुणाचे ध्याना, भक्तिभाव कदा प्रकटेना, आणि सप्रेम जम भक्ती घडेना, कळी उघडेना मन